श्री स्वामी समर्थ। 15 जूनच्या अधिक मास अमावस्येला 3 वर्षांनी पॉवरफुल योग। या काही राशींची 5ही बोटं तुपात। भगवान श्री हरिविष्णूंचं प्रचंड पाठबळ मिळणार। या दिवशी अनेक शुभयोगांची निर्मिती होणार। त्याचबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। सध्या अधिक मास सुरू आहे आणि हा महिना आता लवकरच संपणार आहे। या महिन्याच्या शेवटी जी अमावस्या येते ती हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत खास असणार आहे, कारण यंदा या अमावस्येला 3 वर्षांनी एक दुर्मिळ योगायोग घडतोय। धार्मिक मान्यतेनुसार हा विशेष योग अंदाजे दर 3 वर्षांनी येतो। अधिक मास भगवान विष्णूला समर्पित मानला जातो, तर अमावस्या तिथीला पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यासाठी आणि दानधर्म करण्यासाठीही विशेष महत्त्व आहे। ज्योतिषांच्या मते या अमावस्येला दुर्मिळ शुभयोग निर्माण होणे हे काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। त्याच राशींबद्दल जाणून घेऊयात। ज्योतिषशास्त्रानुसार 15 जून 2026 रोजी सोमवती अमावस्येला एक दुर्मिळ योगायोग निर्माण होतोय। जो योगायोग म्हणजे ही अमावस्या सोमवारी येत असल्याने ती सोमवती अमावस्या म्हटली जाईल। तर यासोबतच ज्येष्ठ अधिक मास एकाच वेळी येत आहेत। हा प्रसंग पूर्वजांना प्रार्थना करणे, स्नान करणे, दान करणे आणि भगवान विष्णू शिवाची पूजा करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो। 15 जून रोजी सोमवती अमावस्या आणि ज्येष्ठ अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना एकाच वेळी येत आहे। धार्मिक मान्यतेनुसार हा विशेष योग अंदाजे दर 3 वर्षांनी येतो। अधिक मास भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो, तर अमावस्या तिथीला पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यासाठी आणि दानधर्म करण्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे सोमवती अमावस्या आणि अधिक मास एकाच वेळी येणे अत्यंत शुभ मानले जाते। ज्योतिषांच्या माहितीनुसार ज्येष्ठ अधिक मासाची अमावस्या 14 जून रोजी दुपारी 12:20 सुरू होईल आणि 15 जून रोजी सकाळी 8:24 संपेल। उदय तिथीनुसार सोमवती अमावस्या 15 जून रोजी साजरी केली जाईल। या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:04 पासून ते 4:44 पर्यंत असेल। अभिजित मुहूर्त दुपारी 12:12 पासून ते 1:06 पर्यंत असेल। हे व्रत करणाऱ्या महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी उपवास देखील करतात। ही अमावस्या सोमवारी येत असल्याने तिचे धार्मिक महत्त्व वाढते। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, भगवान शिव आणि विष्णूची पूजा करणे, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालणे, तसेच तर्पण करणे आणि दान करणे यामुळेच विशेष पुण्य मिळते। चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना अधिक मास अमावस्येला मिळणार आहे भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद। त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद। परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय भगवान श्री हरिविष्णू। सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे सिंह रास। ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मास अमावस्येच्या दिवशी सिंह राशीच्या व्यक्तींना भाग्याची विशेष साथ मिळू शकते। करिअरमध्ये सुरू असलेल्या अडचणी कमी होतील आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची देखील शक्यता आहे। व्यावसायिकांना नवीन ग्राहक किंवा फायदेशीर करार मिळू शकतात। आर्थिकदृष्ट्या रखडलेले पैसे परत मिळण्याचे योग देखील आहेत। कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। तसेच धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेतल्यास मानसिक समाधान देखील मिळेल। सोबतच या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे। त्याचबरोबर या काळामध्ये भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि तुमच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद। सोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे। त्यानंतर आहे तूळ रास। ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशींसाठी हा दिवस सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो। नोकरीत प्रगतीचे संकेत असून नवीन जबाबदारी देखील मिळू शकते।
तसेच व्यवसायात विस्ताराच्या योजना देखील यशस्वी ठरू शकतात. आर्थिक लाभाचे चांगले योग देखील आहेत. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम देखील मिळू शकतात. एखादे जुने स्वप्न देखील पूर्ण होण्याची शक्यता देखील आहे. भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असेल. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यानंतर आहे धनुराज. ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या व्यक्तींना गुरुच्या शुभ प्रभावामुळे अनेक क्षेत्रात यश मिळू शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता देखील आहे. परदेश, शिक्षण किंवा प्रवासाशी संबंधित कामांमध्ये प्रगती होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि गुंतवणुकीतून लाभ देखील मिळू शकतो. प्रेम संबंधात सकारात्मक घडामोडी घडतील. त्याचबरोबर आध्यात्मिक कार्यामध्ये रुची देखील वाढेल. त्यामुळे तुम्ही एखाद्या आध्यात्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. सोबतच बिझनेस करणाऱ्यांना या काळामध्ये बिझनेसमध्ये अधिक प्रॉफिट देखील मिळू शकतो. तसेच जी लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्या लोकांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील या काळामध्ये होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदमय आणि उत्साही वातावरण देखील असेल. भगवान श्री हरिविष्णूंची कृपा लाभत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या कुटुंबात आनंद आणि उत्साही वातावरण राहणार आहे. त्यानंतर आहे मेषराज. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीसाठी हा दिवस उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नोकरीत नवीन संधी देखील मिळू शकतात किंवा वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. व्यावसायिकांना आर्थिक लाभाचे संकेत मिळतील. त्यासोबतच कुटुंबातील मतभेद कमी होतील. आरोग्य चांगले राहील. मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सोबतच भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. त्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसणार आहेत. त्यानंतर आहे मीन राज. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या व्यक्तींना अधिक मास अमावस्येच्या दिवशी आध्यात्मिक लाभ मिळू शकतो. आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता देखील आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबियांकडून सहकार्य देखील मिळेल. घरात धार्मिक किंवा शुभ कार्याचे आयोजन देखील होऊ शकते. सोबतच मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल. भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे कुटुंबामध्ये आनंदच आनंद राहील. वैवाहिक जीवन सुखी असेल. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतात. सूर्य अग्नितत्वाचे प्रतीक आहे तर चंद्र शीततत्वाचे प्रतीक आहे. यावेळी चंद्राचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे मन एकाग्र करणे सोपे होते. त्यामुळे अमावस्या आध्यात्मिक साधना आणि आत्मपरीक्षणासाठी शुभ मानली जाते. सध्या अधिक मास सुरू आहे. या महिन्यात येणारी सोमवती अमावस्या हा एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोग मानला जातो. असा प्रसंग साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा येतो. जेव्हा अधिक मासाची अमावस्या सोमवारी येते, धार्मिक दृष्टिकोनातून हा योग अत्यंत फलदायी मानला जातो. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना अधिक मास अमावस्येला मिळणार आहे भगवान श्री हरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसणार आहेत. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.